सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असला तरी आहाराच्या बाबतीत मात्र तुम्ही सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील. जोडीदाराकडनं तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये उत्तम सहकार्य मिळेल. मुदत ठेव योजना असो किंवा मग विमा पॉलिसी या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या व्यवसायाला किंवा त्यातील योजनांना एक नवीन गती मिळेल. तुमची सरकारी कामं मार्गी लागतील. लव्ह लाईफ उत्तम असून जोडीदार तुम्हाला संध्याकाळी एक गिफ्ट देणार आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. नातेसंबंध असो किंवा मग लव्ह लाईफ यामध्ये आपुलकी आणि प्रेम वाढताना दिसेल. एकमेकांना जास्त वेळ देणं आज गरजेचं आहे. काही अनपेक्षित खर्च तुमचे वाढतील, म्हणजेच मुलांचं शिक्षण, ऑनलाईन कोर्सेस, परंतु यामुळे भविष्यात मात्र तुम्हाला फायदा होईल. सरकारी टेंडर, टॅक्स क्लिअरन्स किंवा मग सबसिडीशी संबंधित कामं करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे आनंद उत्साह यामध्ये बहार असेल. नातेवाईकांची भेट ही मानसिक समाधान वाढवेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असून मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याचा योग आहे. कामाच्या बाबतीमध्ये गडबड तसेच अनावश्यक खर्च वाढेल. तुम्ही ऑनलाईन व्यापार, डिजिटल मार्केटिंग किंवा कंटेंट क्रिएशनशी संदर्भात काम करत असाल तर दिवस लाभाचा आहे. आज तुम्हाला जोडीदाराला वेळ द्यावा लागेल, त्यांना समजून घ्यावं लागेल. घरातील काम पूर्ण केल्यानं सगळेजण तुमच्यावरती खुश होतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये नवीन गुंतवणूक कराल. धनलाभाचे तुम्हाला योग असून आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही बँकिंग, निर्यात, केमिकल, शिक्षण क्षेत्रात जर काम करत असाल तर दिवस लाभदायक आहे. ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. दरम्यान सहकारी थोडासा त्रास देतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करा. घरामध्ये वातावरण नेहमी सकारात्मक राहील. लव्ह लाईफ चांगला असून तुम्ही एकमेकांना खास गिफ्ट द्याल. अगदी मजेमध्ये आणि आनंदात तुमचा दिवस जाईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही इतरांना मदत करणार आहात. तुमचा सल्ला आज लाभदायक ठरेल. ऑफिसमध्ये बॉसनं तुमचं कौतुक केल्यानं सहकारी मात्र नाराज होतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं उत्तम आहे. लव्ह लाईफमध्ये काही दिवसांपासून नाराजी असेल तर ती आता कमी होईल. तुम्ही जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाल. तुम्ही शेती, धातू बांधकाम किंवा मग आयात क्षेत्रात काम करत असाल तर दिवस लाभाचा आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही आज दानधर्म करणार आहात, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही आर्थिक दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवला असेल किंवा ई वॉलेट वापरत असाल तर त्याची सुरक्षितता पुन्हा एकदा तपासून पहा. लव्ह लाईफ चांगलं असेल तर जोडीदार खूप खर्च करणार आहे. घरामध्ये वातावरण सकारात्मक असून तुमच्या प्रेमाबद्दल तुम्हाला लवकरच घरी सांगावं लागेल. ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, परंतु तो प्रश्न मार्गी लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीचे जे काही जातक आहेत ते शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये त्यांना खास लाभ होणार आहेत. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, परंतु सखोल माहिती घेतल्यानंतरच पुढे जाणं योग्य आहे. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. लव्ह लाईफ चांगला असूनही तुमच्या बोलण्यावरती जोडीदार फिदा असेल. तुम्ही फ्रीलान्स करत असाल तर नवनवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून सहलीचं प्लॅनिंग तुम्ही करणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक बाजू मजबूत राहील. ऑफिसमध्ये प्रमोशनचा योग आहे. तुमची थांबलेली कामं आज अचानक पूर्ण होतील. व्यवसायामध्ये वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुमच्या बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. मीडिया, कंटेंट क्रिएशन, यूट्यूब ब्लॉगिंग आणि कोचिंग क्लासेस या क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर नवीन डील्स मिळतील. तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहणार आहे. तुम्ही जोडीदाराला घेऊन मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी थोडासा दिवस हा खर्चाचा असेल. घरामध्ये अचानक काही काम निघेल आणि तुम्हाला खर्च करावा लागेल. जोडीदार देखील आर्थिक मागणी करेल किंवा एखादं महागडं गिफ्ट हवं असेल असं सांगेल. तुम्ही मात्र संयमानं वागा आणि परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. तुमचं लाईफ जरी चांगलं असलं तरी जोडीदाराच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणं कितपत योग्य आहे याचा नक्कीच एकदा विचार करा. सरकारी कामामुळे थोडीशी तुमची धावपळ होईल, परंतु तुम्हाला कामामध्ये मात्र चांगलं यश मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून व्यवसायामध्ये अगदी मनासारखा तुम्हाला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारत जाईल. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही रिअल इस्टेट, हॉटेल इंडस्ट्री किंवा केटरिंगशी संबंधित असाल तर एखाद्या क्लायंटसोबत मोठी डील फायनल होऊ शकते. तुमचं लव्ह लाईफ चांगलं जाईल. जोडीदाराच्या भेटीमुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल आणि ताणतणाव दूर होईल. गाडी चालवताना मात्र तुम्ही सावध राहा आणि वेगावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा धावपळीचा आहे. कामानिमित्त मात्र प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा. मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार जर तुम्ही करणार असाल तर एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. तुमचं लव्ह लाईफ ठीक आहे. तुम्ही वेळ देत नाही म्हणून जोडीदार तक्रार करेल, परंतु यावरती उपाय म्हणून तुम्ही सहलीचा प्लॅन करावा. ऑफिसमध्ये कायदेशीर गोष्टी मार्गी लावताना फार मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तब्येतीकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद मिळेल. व्यवसायातील प्रगती आनंद तर देईलच, शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढेल. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ताणातनं थोडासा दिलासा मिळेल. लव्ह लाईफ चांगला असून जोडीदाराला गिफ्ट तुम्ही देणार आहात, त्यामुळे तुमचं नातं हे अधिक मधुर होईल. वीज, सौर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि ॲप डेव्हलपमेंटशी संबंधित कामामध्ये गुंतवणूक ही तुम्हाला लाभदायक ठरेल. ऑफिसमध्ये कामामध्ये उत्साह राहील आणि प्रोजेक्ट तुम्ही अगदी वेळेमध्ये पूर्ण कराल, त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश राहतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.